शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे. शेणखतची तुलना आपण कारखान्याचं मळीचं खत याच्याशी करू शकतो का? आता हा जो प्लॉट आहे हा 70 दिवसांचा आहे. आमचे दोन्ही प्लॉट आहेत. हा 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. याला 4 ट्रॉली आम्ही शेणखत टाकलेलं आहे. पाहू शकताय 70 दिवसांच्या मानानं किती छान वाढ झालेली आहे पाहू शकताय. फुटवे सगळे तयार आहेत. आता फक्त ये वर सगळे फुटवे एकसारखे वाढण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. बाळभरणी करायची आहे आम्हाला. आता या प्लॉटला शेतकरी मित्रांनो आम्ही शेणखत टाकलेलं आहे आणि या प्लॉटला मळीचं खत टाकलेलं आहे. थोडा फरक आहे दोन्ही प्लॉटमध्ये. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे शेणखताचे रिझल्ट हे चांगलेच असणार आहेत. कारण शेणखतामध्ये जनावरांची विष्ठा असते, शेण असतं आणि जे मळीचं खत आहे म्हणजे कारखान्याची मळ, त्यामध्ये काही बॅक्टेरिया नसतात. पण इथं शेतामध्ये आणून टाकल्यानंतर बॅक्टेरियाचं ते त्यामध्ये बॅक्टेरिया बनतात ॲटोमॅटिकच. कारण त्यामध्ये रसामध्ये पडलेलं असतं. ऊसाचं पाचटामधचं मटेरियल जे आहे ते रसामध्ये पडलेलं असतं. ते त्यामध्ये सल्फरची प्रोसेस झालेली असते कारखान्यामध्ये आणि ते आपण शेतामध्ये आणून टाकतो. पण थोड्या दिवसानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. कारण ते प ऊसाच्या पाचटापासून तयार झालेलं असतं. तर शेतकरी मित्रांनो आज सांगायचं म्हणजे शेणखत बेस्ट की कारखान्याचं कंपोस्ट? तर दोन्हीमध्ये शेणखत बेस्टच आहे. कारखान्याचं कंपोस्ट पण चांगलं आहे. पण शेणखत हे डायरेक्ट बॅक्टेरिया असतात त्यामध्ये, डायरेक्ट जीवाणू असतात मुळात. आणि आपण प्रोसेस जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेणखताचं कार्य काय आहे हे जाणून घ्या. शेणखत म्हणजे काय? तर शेतकरी मित्रांनो, आपण जी खतं टाकतो, त्या खतांचं विघटन करून पिकाला त्याच्या फॉर्ममध्ये विघटन करून त्याचं अन्न तयार करून देतं. ते म्हणजे जीवाणू. आणि जीवाणू जे आहेत त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय कर्ब म्हणजेच तुमचं शेणखत असून दे किंवा मळीचं खत असून दे किंवा पालापाचोळा असून दे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण टाकलेलं जी खतं आहेत त्या खतांचं विघटन चांगल्या प्रकारे करून जे NPK आपण टाकतो 24-24 टाकतो, 12-32-16 टाकतो, DAP टाकतो, 10-26-26 टाकतो. त्या खतांचं डायरेक्ट ती खतं पिकं खाऊ शकत नाहीत. शेतकरी मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण डायरेक्ट गहू खाऊ शकत नाही, शाळू, ज्वारी खाऊ शकत नाही आपण. तसं तसं ऊस पिकं जी आहेत, कुठलीही पिकं असू देत, ती पिकं डायरेक्ट अन्न खाऊ शकत नाहीत. आता आपण काय करतो, आपली आई जे मटेरियल जे आहे, म्हणजे ज्वारी असून दे, गहू असून दे, ते दळून आणलं जातं. त्याची भाकरी, चपाती, पोळी केली जाते आणि ते अन्न आपण खातो. म्हणजे बनवून देण्याचं जे कार्य आहे, ते कार्य आपली आई करते आपल्या घरामध्ये. तसं या जमिनीमध्ये आपण टाकलेली जी खतं आहेत, ती खतांचं विघटन करून पिकाला त्याच्या फॉर्ममध्ये त्याला जसं पाहिजे आहे त्या पद्धतीनं म्हणजे भरवायचं कार्य जे आहे, ते कार्य जीवाणूंचं आहे. आणि जीवाणूंचं राहण्याचं ठिकाण म्हणजे पालापाचोळा, शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडीचं खत, गांडूळ खत. आता जे मटेरियल आता शेतामध्ये पडलेलं आहे, आता आपण शेणखत टाकलं, पाला असू दे ऊसाचा,
तर त्याचं मटेरियल जे आहे ते त्याचं विघटन गांडूळ करतात आणि गांडूळ जे विघटन गांडूळची जी विष्ठा असते ती जी विष्ठा आहे ती विष्ठा म्हणजे सगळ्यात टॉपचं खत जीवाणूंचं ते अन्न आहे. गांडूळची विष्ठा म्हणजे सगळ्यात एक नंबरचं चांगलं खाद्य जे आहे जीवाणूंचं ते आहे ते. त्यामुळं तुम्ही त्याचा वापर करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो 1% सेंद्रिय कर्ब म्हणजे 100 घमेली माती, त्याच्यामध्ये 1 घमेलं पालापाचोळा किंवा कुजलेलं शेणखत, म्हणजे 1% सेंद्रिय कर्ब. 2%, 3%, 4%, 5% सेंद्रिय कर्ब असेल तर बघायचंच काम नाही. तुम्ही आपण जी टाकलेली खतं आहेत ती 100% शेतीला म्हणजे पिकाला तुमच्या उपलब्ध होतात. त्यामुळं सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याचं कार्य करतं, जमीन भुसभुशीत करतं, गांडुळांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढली की आपण जी टाकलेले मटेरियल आहे ते चांगल्या पद्धतीनं पिकाला उपलब्ध होतं आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीनं उपलब्ध झाल्यामुळं पिकाची वाढ चांगली होते. आता तुम्ही पाहू शकताय 70 दिवसांचं हा आपला प्लॉट आहे. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल 70 दिवसांच्या मानानं किती छान वाढ झालेली आहे. पाहू शकताय. सगळीकडे एकसारखी वाढ आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नियोजन करा आणि शेतीमध्ये सक्सेस व्हा. सऱ्या भरून असं भरगच्च दिसत आहे 70 दिवसामध्ये. आणखीन एक 20 दिवसामध्ये आम्ही बाळभरणी करणार आहोत, कारण फुटव्यांची संख्या बऱ्यापैकी झालेली आहे. पाहू शकताय आता हे सगळे फुटवे वर येत आहेत. आता हे जे फुटवे आहेत ह्यासारखे सगळे फुटवे आले की भर लावून टाकायचे, म्हणजे आपले संख्या जी आहे ती सगळी मेंटेन आणि ओकेमध्ये होते. असं तुम्हीही नियोजन करा. सेंद्रिय खत कुठलंही तुम्हाला जे अवेलेबल होईल ते टाका आणि त्याला ताकद जर का वाढवायची असेल त्या सगळ्याची तर तुम्ही झायडेक्सचं नर्सरी किट वापरा. त्यामध्ये NPK कन्सोर्टिया असतं, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतं आणि मायक्रोरायझा असतं. त्यामुळं त्याचे रिझल्ट अतिशय चांगले येतात. तुम्हीही असेच प्रयोग करत राहा आणि शेतीमध्ये यशस्वी व्हा. आणि ही जी मी माहिती सांगतोय ती भरपूर शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी शेअर करणं गरजेचं आहे. त्यासाठी भरपूर शेतकऱ्यांना असं शेअर करा. तुमच्या गावातील WhatsApp ग्रुपना शेअर करा हा व्हिडिओ, म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. असंच माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.